तर माऊलींचं जे समाधी स्थान आहे 1972 मध्ये मला वाटतं ते उद्घाटन देखील करायचं झालं होतं. तर त्याबद्दलचं काय रहस्य आहे समाधीबद्दलचं? त्यामध्ये इथं खरंच तपासणी करायची, इथं ज्ञानोबारायांची खरंच संजीवन समाधी आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मूर्तीपूजा करायला पाहिजे की नाही ती योग्य आहे केलं? तर खरंच ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिली आहे. नाही, माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिली नाही. मी कुठेतरी असं ऐकलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी त्यांच्या सोबत ज्यावेळेस त्यांनी समाधी घेतली त्यावेळेस सोबत नाही घेतली. तर ते खरं आहे तो काय किस्सा आहे? किती आत्तापर्यंत कीर्तनकार घडवलेत आणि तो तुमचा प्रवास कसा राहिला, मला थोडंसं तोही प्रवास समजून घ्यायचा आहे. पण बोलता बोलता माझ्या मुलांना मी पण केलं की जोपर्यंत मी 100 कीर्तनकार घडवणार नाही तोपर्यंत मी लग्न असणार नाही. संस्था चालू करायची संकल्पना किंवा प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? माझ्या डोळ्यात असं आलं की ह्या व्यक्तीने चालू व्यवसाय त्या ठिकाणी कोंबड्या प्रोडक्शन कोंबड्यांचे केलं जायचं, त्या ठिकाणी कीर्तनकारांचं प्रोडक्शन म्हणजे एक अल्कल्पनी येते चालेल. दुसऱ्या दिवशी मला सकाळी बोलवलं, पाहतो तर 150 सीताफळाची झाडं त्यांनी बेसिकली काढली चालू प्रोडक्शन. सकाळी 9ला पाहतो तर मग माझ्या खात्यावर 11,20,000 रुपये. ही वारी नेमकी शेकडो वर्षांचा इतिहास आहे, पण नेमकी कोणी चालू केली, कधी चालू केली, याचा काही संदर्भ आहे का? महाराज नमस्कार, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या युट्यूब पॉडकास्टवरती. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की तरुण अध्यात्माकडे किंवा वारकरी संप्रदायाकडे वळत नाही. तुम्ही BBA केलेला आहे, तुम्ही MBA केलेला आहे, तुम्ही Amazon सारख्या कंपनीमध्ये जॉब देखील केलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला आज MBA कीर्तनवाला असं म्हटलं तर मला वाटतं की तसंही आपण म्हणू शकतो. तर तुम्ही MBA केल्याच्या नंतर देखील कीर्तनाकडे कसे काय वळालात आणि तुमचं थोडंसं मला ही स्टोरी सांगाल का? अगदी बरोबर. कारण की आज पाहायला गेलं तर युवा मुलं बऱ्यापैकी अध्यात्माकडे वळत नाही. स्पिरिच्युअलिटी त्यांच्यासाठी ते जरा एक धांबिकपणा वाटतो. परंतु मला लहानपणापासून एक अट्रॅक्शन होतं वारीचं. तर आता आमचं गावच वारीच्या वाटेवर जेजुरी. बर. मग त्या ठिकाणी अनेकदा आम्ही वाचतो. पण मला ज्यावेळेस वारीला जायचं असायचं त्यावेळेस शाळा भरलेल्या असायच्या जून महिन्यामध्ये. मग वारी असायची. सारखं वाटायचं वारीला. ते मनामध्ये ती अधुरी इच्छा राहिली. पण म्हणलं नेक्स्ट इयर कर माझं कॉलेज कम्प्लीट झालं. माझं MBA कम्प्लीट झालं. तरी देखील मला वारीला जाणं काही शक्य झालं नाही. मी जॉबला लागला तर 8 महिने मी Amazon मध्ये होतो जॉबला. पण मी आमच्या मॅमला बोललो, की मला या वर्षी वारीला जायचंय. काही केलं जायचं. माझं परफॉर्मन्स चांगला असल्या कारणाने त्यांनी मला 11 दिवसाची लीव्ह दिली. ऑफिशियली लीव्ह दिली. त्यात एक बाबा मला भेटले. त्यांनी आपलं घरदार पूर्णपणे सोडलं होतं आणि त्यांच्या गावातल्या हनुमंतरायाच्या मंदिरात राहायचे. तर ते म्हणले, की "बाळा, तू असा प्रश्न करतोय ना, तू एकदा वारी कर आणि मग तुला वारी केल्यानंतर तुला जाणवेल." म्हणलं, दादा आपण तर वारी करतोय म्हणलं. ते म्हणले तशी नाही, एकटा वारी कर. ज्यावेळेस तू एकटा वारी करशील ना, त्यावेळेस तुला खरा विठुराया भेटेल. तर मी त्यांच्याकडे एवढं लाईटली पाहिलं आणि मी घरी आलो. पुन्हा जॉबला लाजायला लागलो. नंतर माझ्या मनामध्ये ते सारखं घुमायचं, की तू एकटा वारी कर, तू एकटा वारी कर. 4-5 महिने निघून गेले. उन्हाळ्याचे दिवस आले आणि मी म्हणलं, नाही, नाही, मला आता वारी करायचीच काही झालं तरी. मी पुन्हा ऑफिशियली लीव्ह मागितली. त्यांनी काही दिली नाही. मी पुन्हा म्हणले, "मी जॉब स्किप करतो" म्हणलं. ते म्हणले, "काय हरकत नाही." आणि मी केला. कारण की मनामध्ये ते हुरहूर लागली होती, की आपल्याला करायचंय म्हणून. मग मी माऊलींच्या तिथे गेलो. रात्री 8:30ची शेजारती चालली. म्हणले, की जाताना कोणतंच आपण जसं वारीला जाताना आपण नियोजनबद्ध जातो. या गावात मुक्काम, त्या गावामध्ये नाश्ता असं सगळं असतं. पण म्हणलं आता आपल्याला काहीच न्यायचं नाही. अक्षरशः तुम्हाला घरच्यासारखं सांगतो आम्ही टॉवेल पण नेला, काहीच नाही नेलं. एकच धोतर, पंचा घातलाय आणि झेंडा घेतला. माऊलीची जात्रा झाली. 8:30ला तिथून निघालो आणि चाललोय वारीला चाललोय. तर मला वाटलं पंढरपूर जवळच असेल. रात्री 8:30ला निघालो. रात्री 1:45ला मी आता एअरपोर्टला पोहोचलो लोहगावजवळ. तर माऊलींच्या आरती तिथे माऊली इथून पंढरपूरला एकटा चालत जाणार. कुणाला खायला मागणार नाही. माझ्या खिशात ₹5,000 त्यातले ₹5 खर्च करणार नाही. आणि मी चालते. मग रात्री 1:45 वाजले. मला लोकं यायची म्हणायची, "महाराज रात्री 2 वाजले, चला गाडीवर तुम्हाला मी सोडतो." मी म्हणायचो, "नाही, चालायचा संकल्प केला." त्यांना वाटलं वारकरी खरा दिसतो रात्री 2ला चाललाय झेंडा घेऊन. मग पैसे धरा माझे. मग जाऊ माझ्याकडेच पैसे नको. मग पुण्यातली मुलं माहितीत. मग गाडीवर बसा. बळजबरी करायची. मग त्यांचा मान राखायला ₹100-200 घ्यायचो. सकाळी 4:30ला हडपसरला पोहोचलो. मला अशामध्ये 8-10 मुलं भेटली. गाडी बसले तर पैसे धरा. मी म्हणायचो, "अरे तुम्ही त्या गाडी बसा, पूर्ण पैसे धरा." अरे कुणीतरी म्हणा, "चला वडापाव खाऊ." कुणीतरी म्हणा, "चला पाणी पिऊ." का तर माऊलीने शब्द दिलाय, मी म्हणणार नाही मला जेवायला आणि माझा खर्च करणार नाही. तर असं अनेक प्रसंग आले. ज्यावेळेस मी तिथं पोहोचलो, तरुण मुलं सारं काही सहन करते, पण भूक सहन होत नाही. मग 9:30ला तिथं पोहोचलो. माऊलींच्या विसाव्याच्या तिथं डोळ्यातून घळघळ पाणी होतं. पोटाला असं चिमट्या घेते. तर तिथे एक अज्ञात व्यक्ती आला. त्याने 4 केळी मला दिली. तर केळी मला आवडत नाही. पण त्या आदर्शासारखी मी खाल्ली आणि 2 तासात अख्खा दिवेघाट चढला.
सांगण्यासारखं 7व्या दिवशी पंढरपूरला पोहोचलो, त्यामध्ये अनंत दिव्य अनुभव आले. त्यावेळेस मला कळालं की देव काय आहे. अच्छा, खूप छान. तुमची जर्नी खरंच खूप इन्स्पायरिंग राहिलेली आहे आणि प्रत्येक तरुणाला ती इन्स्पायर नक्कीच करेल. थोडंसं मला वारकरी संप्रदायाबद्दल बोलायचं आहे, की वारकरी संप्रदाय आपण म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊलीचा चेहरा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो. तर माऊलींचं जे समाधीस्थान आहे, तर त्याबद्दल खूप सारे गूढ रहस्य आहेत. 1972 मध्ये मला वाटतं ते अ, ते उलगडा देखील करायचा झाला होता. त्याच्याबद्दलचं काय रहस्य आहे समाधीबद्दलचं? तुम्ही म्हणताय त्या प्रकारे 1972ला काही संघटनांनी अगदी कायदेशीररित्या ते सगळ्या अनुमती घेऊन आले, की आम्हाला इथं खरंच तपासणी करायची, इथं ज्ञानोबा यांची खरंच संजीवन समाधी आहे का? तिथपर्यंत एवढं प्रकरण ते गाजलं. आणि ज्यावेळेस तिथपर्यंत आलं, की आता ते करायचंच. अगदी पोलीस बंदोबस्तामध्ये उलगडा करायचंय. आणि तिथं ज्यावेळेस ते निष्ठावंत वारकऱ्यांचा तिथं जो पसरला, ते त्यांना सगळ्यांना तिथून सगळं ते म्हणजे करूच दिले नाही तपासणी. म्हणजे हे खोटं होतं म्हणून अशातला भाग नाही, तर लोकांचा अधिकार नाही तो ते तपासणी करण्याचा. आणि मला एक सांगणे, की शास्त्र तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावेत पुराणे विचारून. तुम्ही पुराणं वाचा ना, त्या पुराणांमध्ये सगळं लिहिलेलं आहे. त्याच्याचे हात लावायचं नाही, ते कधी आपण अंगवळती घ्यायचं नाही, पाहायचं नाही आणि डायरेक्ट त्याच्यावर आपण आरोप करणं कितपत योग्य आहे, आपण पण विचार करायला पाहिजे. तर अनेकांना असं वाटतं, की तिथं माऊली खरंच आहेत का? आणि असतील तर ते कोणत्या स्वरूपात आहेत? कारण की माऊलींनी शके 1200 मध्ये संजीवन समाधी घेतली. आता माऊली जवळपास 750 वर्ष झालं. मग माऊलींचं शरीर पूर्णपणे जीर्ण झालं असेल, केस पांढरी झाली असतील, त्यांचे गाल खाली बसले असतील. जरी ते संजीवन समाधीत असले, तरी पण त्यांचं शरीर पण त्या अवस्थेत असतं. आपण आजकाल खूप सारे असेही आपण तरुण पाहतो, आपल्या धर्मातलेच असे तरुण पाहतो, जे मूर्तीपूजेवरती विश्वास ठेवत नाहीत किंवा त्यांना असं वाटतं, की मूर्तीपूजा करणं हे योग्य नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं मूर्तीपूजा करायला पाहिजे की नाही? हे योग्य आहे की अयोग्य आहे? पण ही मूर्तीपूजा करण्यास कारण मूर्तीपूजा करणं हे एक श्रद्धेचा भाग जरी झाला, तर ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये धर्म परिषदेमध्ये आपल्या भारताचा डंका वाजवला संस्कृतीचा. ते भारतात आले, तर अनेक ठिकाणी राजे त्यांचं स्वागत करायचे, त्यांचं अभिवादन करायचे. तर एक बादशाह होता. त्याला असं वाटलं, की या हिंदू संन्याशाचा खूपच खूपच चांगल्या प्रकारे खूपच जल्लोषामध्ये स्वागत करतात. ह्याचं मला जरा पाणउतारा करायचंय. त्यांनी आपल्या विवेकानंदांना आमंत्रित केलं दरबारात. विवेकानंद गेले. तिथं त्या दोघांचा वार्तालाप चालू आहे. विवेकानंदांना त्यांनी अनेक कठीण कठीण प्रश्न विचारले. हजर जबाबी असणारे विवेकानंद प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर देतात. शेवटी त्या बादशाने विचारलं, विवेकानंद, तुमचं सगळं अध्यात्म मला मान्य आहे. परंतु माझा एक प्रश्न असा आहे, की तुमच्या धर्मातल्या लोकांना पाहिलं ना, तर मला त्यांची कीव वाटते, दया वाटते. विवेकानंद म्हणले, का? तुमच्या धर्मातली लोक दगडाची पूजा करतात आणि दगडात काय देव असतं का? विवेकानंद खूप हुशार होते. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. म्हणले, हा फोटो कुणाचा आहे? बादशाह म्हणला, माझ्या वडिलांचा आहे. विवेकानंद म्हणले, घ्या खाली. बादशाने फोटो खाली घेतला. विवेकानंद म्हणले, आता जमिनीवर ठेवा. बादशाने फोटो जमिनीवर ठेवला. विवेकानंद म्हणले, आता फोटोवर थुंका. बादशाह आपल्या वडिलांचे फोटो थुंकतील का? बादशाह रागाने लालबंद झाला. विवेकानंद म्हणला, तुम्हाला मी संत संन्याशी योगी समजो, तुम्ही मला माझ्या वडिलांवर थुंकायला लावताय. विवेकानंद म्हणले, इथं कुठे वडील आहे? आता काही कागदाने, चित्राने, रंगाने तयार झालेला फोटो आहे, इथं कुठे वडील आहे? त्यावेळेस तो बादशाह म्हणतो, विवेकानंद, जरी तुम्हाला तो कागद, चित्र, रंग, फोटो दिसत असला, तरी पण त्यात मला माझ्या वडिलांचं अस्तित्व दिसतं. मग विवेकानंद बादशाह म्हणतो, बादशाह, जरी तुला तो दगड दिसत असला, तरी पण त्यात आम्हाला आमचा पांडुरंग, आमचा गणपती, आमची महामाता दिसते. तर महाराज एक प्रश्न मला असा होता, की आपण ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो पाहतो, ज्ञानेश्वरी लिहितानाचा फोटो पाहतो. त्याच्यामध्ये ते काहीतरी लिहितायत, त्यांच्या हातामध्ये लिहिण्याचं ते साहित्य असतं आणि ते फोटो लिहितायत आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं ज्ञानेश्वरी. तर खरंच ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे का? नाही, माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितले, लिहिली नाही. बरं. लिहिणारा व्यक्ती वेगळाच आहे. आधी पाहायला गेलं त्याच्याबद्दल खूप छान रंजक कथा अशी आहे पुराणामध्ये, की ज्यावेळेस माऊली माऊली ज्ञानोबा असेल, माऊली असतील, सोपन काका असतील, आपले मुक्ताई असतील, हे सगळे भजन करत चालले होते. जात असताना तिथून एक प्रेत यात्रा चाललेली आणि पूर्वी सती जायची प्रथा होती. तर ज्याची प्रेत यात्रा चालली, त्याच्या पत्नीला नववधूसारखं सजवलं होतं आणि ती सती जाण्यासाठी चालली. पण माऊलींचं इकडं जयघोष चालले, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तेवढे 4 शब्द त्या सती जाणाऱ्या नववधूच्या कानामध्ये गेले. तर तिच्या मनात आलं, असे मी मरण पावणार आहे, तसेही मरण पावणार आहे. तर जाता जाता या साधूंचे दर्शन करून गेलेलं काय वाईट आहे, थोडं पुण्य तरी पदरी पडेल. तर ते तिथे गेले, माऊलींच्या चरणी लीन झाले, नमस्कार केला. तर छोटेसे असणारे आपले माऊली त्यांना आशीर्वाद देतात, सौभाग्यवती भाऊ. त्यावेळेस ती मिश्किलपणे हसते.
तेच माऊली त्या मातेला पाहून म्हणतात की माता तुम्ही मिश्किलपणे का हसता, मी तर तुम्हाला चांगला आशीर्वाद दिला. त्यावेळेस ते म्हणतात की कसं शक्य आहे, अहो माझे पती ही जी प्रेत यात्रा चालली ना माझ्या पतींची आणि तिथे मरण पावले. त्याच माऊली म्हणतात असं होऊ शकत नाही, आमच्या मुखातून निघालेला शब्द कसा काही खोटा ठरू शकेल. त्यावेळेस माऊली म्हणतात मला दाखवा कुठे आहे तुमच्या पतींची प्रेत आहे. त्यावेळेस माऊली तिथे जातात, प्रेत खाली ठेवलं जातं. माऊली त्यांच्याकडे एक क्षण पाहतात आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात सच्चिदानंद बाबा उठा. जसा एखादा झोपेतून माणूस उठतो अगदी त्याच प्रकारे ते सच्चिदानंद बाबा त्या प्रेत यात्रेतून उठतात आणि उभे राहतात. त्यावेळेस ते म्हणतात की मला मेलेल्या अवस्थेतून मृत अवस्थेतून या माऊलीने मला संजीवन जीवन दिलं, तर आता मी पुन्हा या संसारामध्ये जाणार नाही. आपल्या पत्नीचा त्याग करतात आणि आपल्या माऊलींसोबतच आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता खर्च करतात. तुम्ही आता म्हटलं की त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. कसा काय, कुठे आलेला आहे? माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. शिके 1200 उत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला, की ज्यामध्ये त्यांनी स्वतःची एक सिग्नेचर देऊन ठेवली की बाबा हे सरळ लिहिले ते सच्चिदानंद बाबांनी त्यामध्ये ठेवलेलं आहे. बरोबर. अगदी त्या प्रकारे. सोबतच मला अजून एक विचारायचं होतं, की मी कुठेतरी असं ऐकलं होतं, की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी त्यांच्या सोबत ज्यावेळेस त्यांनी समाधी घेतली, त्यावेळेस सोबत नेली होती. तर ते खरं आहे? तो काय किस्सा आहे? हो, अगदी बरोबर. म्हणजे अनेकांचा असा ग्रह आहे, की माऊलींनी ज्ञानेश्वरी आतमध्ये घेऊन गेले, हां. की बाहेर आहे. आणि त्यांना असं वाटतं, की आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो. याचा अर्थ माऊलींनी ज्ञानेश्वरी वरतीच ठेवून आतमध्ये गेले. आणि अनेक समाधीच्या फोटोमध्ये पाहतो, की माऊलींच्या समोर तर ज्ञानेश्वरी आहे. हं. की आतमध्ये इतकं कन्फ्युजन आहे. तर त्याचं सत्य वास्तविकता अशी आहे, की ज्यावेळेस माऊलींनी संजीवन समाधी घेतली, हं. त्यावेळेस माऊलींनी ज्ञानेश्वरी आपल्यासोबत घेऊन गेली. ज्ञानेश्वर महाराजांसारखंच मला असं वाटतं, की भक्त पुंडलिकांची ही कथा खूप म्हणजे महाराष्ट्राला माहिती नसेल, तर त्याच्याबद्दल थोडीशी कथा मला सांगू शकता? की काय नेमकी कहाणी ती? भक्त पुंडलिकाकडे आपण फक्त याच अनुषंगाने पाहतो की भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची खूप सारी सेवा केली म्हणून विठुराया तिथं आला. तर ठीक आहे, या जन्मामध्ये त्यांनी आई-वडिलांची खूप सेवा केली. मातृ-पितृदेव हो माहिती. परंतु त्याच्याही पूर्वजन्मीची आपण त्यांची कहाणी पाहायला गेलो, तर आपल्याला सतयुगात जावं लागेल. हं. कारण की सतयुगामध्ये मुचुकुंद नावाचा एक राजा होता आणि मुचुकुंद राजा अतिशय प्रजेचा म्हणजे लेकरासारखा सांभाळ करायचा. त्यामुळे त्याचं आत्मबळ दृढ झालं. आणि ज्यावेळेस देवतांचा राक्षसांचं घनघोर युद्ध स्वर्गामध्ये चाललंय, त्यावेळेस देव हरायला लागले. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात इंद्राला, की तुम्हाला इथं फक्त एकच राज्य सहाय्य करतो. तो आता मृत्यू संसारात सागरात आहे. त्यावेळेस इंद्र म्हणतात, की मृत्यू संसारातला एखादा व्यक्ती आम्हाला कसा सहाय्य करू शकतो? त्यावेळेस नारद मुनी इंद्रदेवांना म्हणतात, की त्याचा आत्मबळ दृढ आहे. हं. त्याच्या बलाढ्य आत्मबळावर तो तुम्हाला सहायता करेल. तर त्या मुचुकुंद राजाने स्वर्गात जाऊन 3 दिवस देवतांचं प्रतिनिधित्व केलं. दानवांचा फडशा पाडला आणि देवतांना विजय प्राप्त करून. हं. तर त्यावेळेस सगळीकडे जयघोष चाललाय. जयघोष चालला होता मुचुकुंद राजाचा. त्यावेळेस मुचुकुंद राजाला विचारण्यात आले, की तुम्ही आम्हाला एवढं सहाय्य केलं, तुम्हाला काय हवं? हं. त्यावेळेस इंद्रदेवाला मुचुकुंद राजा म्हणतो, मला काही नाही करू. मला तुमच्या सेवकांचं भाग्य लाभलं. मला आहे तसं पुन्हा मला माझ्या राज्यात नेऊन सोडा. त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात, की नाही आता तुमचं अ, खाली कोणीच शिल्लक राहिलं नाही. त्यावेळेस तो राजमुद्रा असं कसं म्हणतो, युद्ध तर 3 दिवस चालले. त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात, की हे स्वर्गातले 3 दिवस आहेत. आणि स्वर्गातले 3 दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या तुमच्या 300 पिढ्या उलटून पण गेल्या. राजा हताश होतो, निराश होतो. म्हणतो मला मग काहीच देऊ नका, माझं कोणच शिल्लक राहिलं नाही तर. त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात, तुम्ही काहीतरी मागा नाही तर देवतांचा अपमान होईल. त्यावेळेस तो राजा म्हणतो, द्यायचं असेल तर आता एवढं द्या, मला शांत झोपायचं, मी थकलो युद्ध करून. मग इंद्रदेव त्यांना आशीर्वाद देतो, की जोपर्यंत तुमच्या झोपेत विघ्न पडेल त्याचा तत्काळ सर्वनाश होईल. तो राजा पृथ्वीवर एका गुहेमध्ये सतयुगामध्ये जो योग निद्रेमध्ये झोपला तो झोपलाच. मग तो आम्हाला सर्वांना माहिती की गोपाळ कृष्णाचा जन्म झाला. कृष्णाने आपल्या मामाचा वध केला. कृष्णाचे मामा म्हणजे कंस मामा. हं. पण कंस मामाचा जो सासरा होता तो म्हणजे जरासंध. हा साधा सुद्धा जरासंध नव्हता. मग या जरासंध काय करायचा, की माझ्या जावयाचा याने खून केलाय ना, वध केलाय, तर याचा काटा मी काढणार. तो सगळ्या वाईट राजांना गोळा करायचा आणि मथुरेवर आक्रमण करायचा. भगवान श्रीकृष्ण काय करायचे, सगळ्या वाईट राजांना मारायचे आणि जरासंधला सोडून द्यायचे. त्यावेळेस बलराम दादा म्हणला, अरे कान्हा तुझं चुकते, तू काय करतोय, सगळ्या टोळीला मारतोय, मोहरक्याला सोडून देते. तुझं मोहरक्याला मारलं तर टोळीच उभी राहणार नाही. पण चतुरथ शिरोमणी भगवंत म्हणले, तसं नाही दादा, जर आपण त्या मोहरक्याला मारलं तर वाईट वाईट राजांना कुठे कुठे शोधायला जायचं, त्यापेक्षा सगळं गिराईक दारातच सापडते. पण म्हणतात ना, आंधळाच्या टाळीत कावळा सापडावा, अगदी त्याच प्रकारे त्या जरासंधच्या टोळीमध्ये एक कालेवन नावाचा अतिशय शौर्यशाली राजा सापडला.
आता तो दानवांचा तो शौर्यशाली राजा काल्यावन तिथं आला. भगवान कृष्णांना अतिशय अपशब्द बोलायला लागला ना, युद्धासाठी आव्हान करायला लागला. तेच बलराम दादा म्हणतात, "कान्हा तू ह्याला मारतो का एका गदीत गारको." कृष्ण भगवान म्हणतात, दादा हा साधा सुद्धा नाही, हा काल्यावन आहे. हा तुझ्या गदेने पण मारणार नाही आणि माझ्या सुदर्शन चक्राने पण मारणार नाही. ह्याला आशीर्वाद आहे भगवंतांचा की तो शस्त्राने मरू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण त्या काल्यावनला म्हणतात, तुझ्यात खरं शौर्य असेल ना, माझ्या एकट्यासोबत युद्ध कर, सैनिकांच्या जीवावर कशाला उड्या मारतो. ते कालीवन म्हणते 17-18 वर्षाचा पोरगा मी ह्याला असाच चिरडतो. मग कृष्ण म्हणतात इथं नाही युद्ध करायचं, टेकडीवर जाऊन युद्ध करू. मग कालीवन मागं कृष्ण पुढं, कृष्ण तर इथं नाही अजून पुढं. शेवटी काल्यावन वैतागतो आणि कृष्णाला होते पोळपुट्या. देवाला नाव पडलं तिथं रणछोड. युद्ध करायचं सोडून धावतोय. शेवटी भगवंत धावतो त्या गुहेत जातं. ज्या गुहेमध्ये हा राजा सतयुगापासून झोपलेला आहे. भगवान कृष्ण जातात आपलं पितांबर काढतात, त्या राजाच्या अंगावर टाकतात आणि आडोशाला जाऊन लपतात. तो तिथे येतो गुहेच्या तोंडावर आणि काल्यावन म्हणतो, असल्या गुहे जाऊन कितीतरी वाघांना फाडले, तुझ्यासारख्या पोरावर तर असा पडतो. तो पण आतमध्ये जातो. आत जाऊन पाहतोय तो अंगावर पितांबर येऊन झोपला आणि त्याचा ग्रह असं होतं की कृष्ण झोपलाय आणि तो जाऊन त्याला 3 लाथा मारतो. आता त्या सतयुगात झोपलेल्या राजाची तिथं झोपमोड होते. आता त्याच्या एका दृष्टिक्षेपामध्ये अग्नी प्रज्वलित होतो आणि कादेवांचा तत्काळ सर्वनाश होतो. आडोशीला लपलेला तुमचा माझा गोपाळ कृष्ण समोर येतो आणि तो गोपाळ कृष्ण त्या राजाला म्हणतो, यापूर्वी पण तुम्ही देवतांना सहाय्य केलं, स्वर्गात विजय प्राप्त करून दिला, त्यावेळेस पण तुम्ही काहीच ठोस असं मागितलं नाही. आता तुम्ही माझा जीव वाचवलाय, आता तरी ठोस असं काहीतरी मला. त्यावेळेस तो मुचुकुंद राजा म्हणतो, देवा द्यायचं ते एवढंच द्या की ज्यावेळेस तुमचे भक्त तुमचा धावा करतील त्यावेळेस माझं नाव निघलं पाहिजे. पण गोपाळ कृष्ण करुणा निधान आहेत. ते म्हणले तसं नाही राजा, ज्याच्या वेळेस माझे भक्त माझा धावा करतील, माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव घेतील, माझ्या दर्शनाच्या अगोदर तुझं दर्शन घेतील. आजही आपण पंढरपूरला गेलो तर सगळ्यात अगोदर आपण कोणाची जयघोषा ऐकतो? भक्त पुंडलिकच, बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल. आणि सगळ्यात अगोदर पुण्याचं दर्शन घेतो चंद्र बघेल, भक्त पुंडलिकाचं. महाराज आता मला वाटतं की आतापर्यंत 48-50 कीर्तनकार घडवलेत, हो. बरोबर? किती आतापर्यंत कीर्तनकार घडवलेत आणि तो तुमचा प्रवास कसा राहिला? मला थोडस तोही प्रवास समजून घ्यायचा आहे तुमचा. काय सर, स्वतः घडणं फार सोपं, इतरांना घडवणं कठीण. इतरांना घडवण्यासाठी तुमच्यात फक्त एक कला लागत नाही किंवा शिकवण्याची बुद्धी लागत नाही, कुवत लागत नाही. त्या ठिकाणी लागतं ते तुमचं विशाल अंतःकरण. बरोबर. कारण की तुम्ही त्याचा तुमचं व्यासपीठ देताय. हो. म्हणजे ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या आजूबाजूला खुर्चीच्या खाली सर्वांना मांडी घालून बसायला लावू शकता. पण तुम्ही त्यांना या योग्यतेचं बनवते की तुम्ही तुमची खुर्ची त्यांनाच देताय. तर त्यासाठी विशाल अंतःकरण लागतं आणि भगवंताच्या कृपेने ते माझ्या ठायी आहे. मनामध्ये असं काही संकल्प वगैरे नव्हता. एकदा श्री क्षेत्र पोळीत या ठिकाणी आमचं कीर्तन चालू होतं भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणि कीर्तन करत असताना काय असतं की तो जो वक्ता असतो त्याचं हृदय आणि भगवंताशी एकदम नाळ जोडलेली असते त्या व्यासपीठावरती. मग तो काय बोलतोय ना, तो एकदम ध्येयभान हरपून बोलत असतो. मी देखील त्या ध्येयभान हरपून बोलते माझ्या मनामध्ये काही विषय नाही. पण बोलता माझ्या मुखातून निघून गेला की जोपर्यंत मी 100 कीर्तनकार घडवणार नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. मी माझं तोंड दाखतोय ना, मी हे काय बोलतोय सगळं म्हणलं. पण नंतर मग कीर्तन झालं तर माझं अंतःकरण मला सांगितले, मुखातून निघाले आणि तेव्हा आमचे 3च कीर्तनकार झालते. बरं. म्हणलं आता निघाले तर नाही का. आणि कधीची गोष्ट आहे? हे 2023 ची गोष्ट आहे. बरं. आणि मग मला असं वाटायला लागलं की हे निघाले, काय असतं आपलं अंतःकरण आपल्याला ठाव देत असतं. तर माझं अंतःकरण असं म्हणतं, जरी या प्रवासामध्ये आज आमचे 48 कीर्तनकार झालेत, प्रवास जवळचा आहे, काय लांबचा नाही. पण जरी मला असं वाटतं, जरी या प्रवासामध्ये समजा 90 कीर्तनकार झाले आणि आम्हाला देवाज्ञा झाली किंवा आम्ही देवाच्या घरी गेलो, कोणाचा अंत कधी काय सांगते नाही, तरी मला त्यावर प्राऊड फील होईल की मी एक असं स्वप्न उराशी बाळगलं की जे देवाच्या भक्तीकडे घेऊन जाणार होतं आणि त्या प्रवासामध्ये त्या प्रयत्नात माझा अंत झाला. पण मग संस्था चालू करायची संकल्पना किंवा प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? संस्था स्थापन करण्याचा हा मनात विचारच नव्हता मुळात. ऍक्च्युली मी जसं कीर्तन करायचो तर मी काय करायचो, म्हणजे सकाळी 9ला तिथं जायचं. 9ला तिथे गेलं की ज्या गावात कीर्तन त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या शाळा 4-5 शाळांमध्ये जाऊन एक तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. तिथल्या शिक्षकांना कन्व्हिन्स करायचं की मला 15-20 मिनिटं मुलांशी संवाद साधायचा वेळ द्या. तर त्यावेळेस मी त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचो, त्यांना आईवडिलांचं महत्व समजावून सांगायचो, आदर्श विद्यार्थी कोण असतो, त्याची दिनचर्या काय असली पाहिजे ते समजावून सांगायचो. प्लस मला याची जाणीव होती की मुलांना मी सांगून जाईल खरा, पण ते त्याच्यानुसार वागणार नाहीत आणि वागायचं म्हणलं की त्यांना एक काहीतरी गाईडलाईन लागतो. तर त्यासाठी मी एक छोटीशी पुस्तिका छापली होती, आदर्श विद्यार्थी अशी एक पुस्तक. तर ती मी पुस्तिका
बाय हँड सगळ्या विद्यार्थ्यांना देत असायचो. अशा आजपर्यंत आपण 58,000 विद्यार्थ्यांना पुस्तिका निशुल्क वाच आणि शाळेमध्ये जायचं पण अशा 419 शाळा आपण केलेल्या आहेत. मग त्यातून काय व्हायला लागलं, मुलांशी माझा कनेक्ट वाढला. तर ते काही काही मुलं घरी जाऊन करायला लागले, वडिलांच्या पाया पडायला लागली, सोरीला पाणी घालायला लागली. मग मला त्यांच्या पालकांचे कॉलेज, आता पुस्तकावर माझा नंबर होता, की महाराज तुमचं खूप चांगलं कार्य आहे. एका दिवसात तुम्ही मुलांना एवढं चांगलं घडवलं. जर आमची लेकरं तुमच्या जवळ असती तर किती चांगली घडली असती. तर मी त्यांना म्हणायचो, पण मग असं काहीच नाहीये. माझ्या गावात शाळा नाही, संस्था, मी फार गरीब आहे. तर ते म्हणाले, तुम्ही संस्था टाका, आम्ही विद्यार्थी घालतो. तर मी त्याला विनंती करतो की आमचं असं काहीच नाही. तेवढे शब्द माझ्या शेजारी बसणारे एका ताईंनी ऐकले. ते म्हणले, महाराज तुम्ही एवढं चांगलं करताय, तुम्ही त्यांना का म्हणताय, तुम्ही टाका ना संस्था, चालू करा. म्हणलं, ताई संस्था चालू करण्याकरता तिथं घर लागतं, पाण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था आहे, त्या माझ्याकडे काहीच नाही. ते म्हणले, कशाला काळजी करता, माझा बंगला आहे आणि मी तशी अमेरिकेत राहते, माझा बंगला तुम्हाला देते, तुमचे विद्यार्थी तिथं तुम्ही घडवू शकता. मला आनंद झाला. मग त्या तळेकर ताई त्यांचं नाव. मी आनंदित झालो. मी अनाऊन्स केलं माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर, की माझी अशी संस्था स्थापन करतो, ज्यांना भाग घ्यायचा ते येऊ शकतात. तर जवळपास पहिल्याच दिवशी मला 28 विद्यार्थ्यांचे प्रवेश आहे. आता बंगला म्हणजे तुटकत आलं ना. मग त्या ठिकाणी जागा कंजेस्टेड, पालक यायचे, बंगला पाहायचं, इम्प्रेशन पडायचं. पण मुलं तिथं कशी राहतील होती? तर मला प्रश्न पडला, काय करावं, काय करावं? तर अनेकांना विचारत होतो. तर एक अमोल बोरकर म्हणून आहे, त्यांना मी विचारलं. तर ते म्हणले, आमचं एक शेड आहे, ते शेड तुम्हाला दिलं तर चालेल का? तर म्हणलं, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणलं, दाखवा. ते म्हणले, आता नाही, तुम्ही संध्याकाळी या. तर त्यांनी संध्याकाळी का बोलवले, ते शेड होतं कोंबड्यांचं पोल्ट्री. तर त्यांनी चालू व्यवसाय आहे तशा कोंबड्या बाहेर काढल्या, आहे ते शेड सगळं, शेडमध्ये जे साहित्य सगळं तोडफोड केली, पाईप काढली, सगळं धुवून काढलं त्या वस्तूला लोकांनी. आणि आम्ही तिथं गेलो, तर त्यावेळेस ते म्हणले, की महाराज आमची खूप इच्छा आहे की तुम्ही इथं तुमची संस्था स्थापन करा. माझ्या डोळ्यात अश्रू आले, की ह्या व्यक्तीने चालू व्यवसाय तोडलाय. तर मला मागं पाय घेणं अशक्यच होतं. तर ज्या ठिकाणी कोंबड्या म्हणजे प्रोडक्शन कोंबड्यांचं केलं जायचं, त्या ठिकाणी कीर्तनकारांचं प्रोडक्शन म्हणजे एक अकल्पनीयच आहे सारं काही. तर त्या ठिकाणी आम्ही चालू केलं. तर पहिल्या वर्षी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. 28-30 विद्यार्थी होते. देन त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी यायची, तर त्या विद्यार्थी SYBCOMची मुलगी, ती मुलांची सेवा करायची. तर त्यांना मी थोडं समजावून ती स्वतः कीर्तनकार झाली. त्या आंबोडी गावात ज्या संस्था आहे आमची, त्या आंबोडी गावातली पहिली कीर्तनकार ती झाली. मग आम्हाला ती जागा देखील कमी पडायला आली पोल्ट्रीची. तर म्हणलं, आता आम्हाला हे गाव सोडावं लागणार. पण त्या जी मुलगी कीर्तनकार झाली, संपदा बोरकर, तर त्यांचे वडील म्हणले, की नाही महाराज, तुम्ही आमच्या घराला घडवले, तुम्ही आमचं गाव सोडायचं नाही. म्हणलं, पण जागाच नाही, आम्हाला कमी पडणार आहे. तर त्यांनी पण काय केलं, दुसऱ्या दिवशी मला सकाळी बोलवलं, पाहतोय तर 150 सीताफळीची झाडं त्यांनी जेसीबीने काढली होती चालू प्रोडक्शनची. म्हणले, आता तुम्हाला जागा दिली, आता तुम्ही इथं संस्था स्थापन करा. पण मोठा प्रश्न होता, आता आर्थिक कृती. आता पैसे तर नाही ते, आणि माझ्या जीवनाचं उरत की आपण दान कोणाकडे घ्यायचं नाही, देणगी घ्यायची नाही. काय करायचं, खूप रात्रभर माऊलीनं म्हणलं, माऊली आता जागा भेटतील, पैसे माझ्याकडे 1,00,000-1,15,00,000, कुठून उभं राहणार? तर मग मला अशी अंतःप्रेरणा झाली. एवढ्या शाळांमध्ये तू कार्यक्रम केले, अनेक शिक्षकांचे, अनेक पालकांचे नंबर माझ्याकडे होते. मी त्याच्या ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केल्या. रोज माझे व्हिडिओ त्यांना पोहोचायचे. तर मी रात्री 8:30ला स्वतःने एक आव्हान केलं, की मी तुमचा लाडका स्वप्नील, तर मी अशी संस्था स्थापन करतोय. मला हात उसने तुम्ही पैसे द्या. मी तुमचे पैसे रिटर्न करेन, पण हात उसने सहकार्य करा. मला वाटलं, लाख, 1.5 लाख माझे आणि 2-3 लाख तिथून जुळतो. सकाळी 9ला पाहतोय, तर माझ्या खात्यावर 11,20,000 11,20,000 मग ही देवाचीच देणगी. मग मी ते स्थापन केलं, आम्ही थोडंफार बांधलं आणि पहिल्याच दिवशी आम्हाला 124 विद्यार्थी तिथं म्हणजे रेकॉर्ड पहिल्या दिवशीपासून 124 विद्यार्थी प्रवेश घेतला. ज्यांनी मला सहकार्य दिलं त्याचे सगळ्यांचे पैसे देऊन केले. मग त्यातून काय झालं, म्हणजे निरपेक्ष उद्देश ना, पैसे लागत होते, पैसे आले, ज्यांनी दिले त्यांचे पैसे रिटर्न दिले आणि विद्यार्थी पण भेटले. म्हणजे काय असतं, तुमच्या मनात जर स्वार्थ नसेल तर तिथं नियती कार्य करतं. बरोबर. आणि दैवी शक्ती आपल्याला सहाय्यभूत होतात आणि हो. त्याची अनुभूती आम्हाला येते. आज तुम्ही जर आलात आमच्या संस्थेत, तर जेजुरी आमचं प्रॉपर गाव. जेजुरीपासून आंबोडी 17 किलोमीटर अंतर. पण मी घर सोडून आज जवळपास 27 महिने झाले. या 27 महिन्यामध्ये एकही दिवस मी मरणार आहे, तो उंबराण्यावरून. तर माझं उभं आयुष्य या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मी समर्पित केले. मला सगळे विद्यार्थी दिवाळीला घरी जरी निघून गेले ना, तर आमच्या संस्थेचं नाव जे आहे, ते माझ्या आईचं नाव नाही, माझं नाव नाही, कोणच नाही. संस्थेचं नावच श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था. म्हणजे माऊलींचं नाव दिले तिथं. सगळे विद्यार्थी घरी गेले, मी माऊलींना सोडून नाही जात. मी तिथं एकटा राहतो, अख्ख्या एवढ्या अर्धा एकर संस्थेत एकटा राहतो. का? तर ते मला असं वाटतं, की तेच माझं पंढरपूर आणि तेच आळंदी. तर एकंदरीत हाच सांगण्याचा उद्देश, की संस्था स्थापन अशी झाली, त्या ठिकाणी विद्यार्थी अनेक आले. तिथला दिनक्रम पाहायला गेलं विद्यार्थ्यांचा, तर विद्यार्थी बरोबर सकाळी 5:30 डॉटला व्यायाम चालू होता योगापासून. रोज
रेग्युलर सारखं. पहिली ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी 5:30 व्यायाम चालू होतो. 5:30 ते 7 या दरम्यान आता तिथं आमच्याकडे पाणी गरमच असतं आंघोळीला. तर 7 वाजेपर्यंत सगळ्यांची आंघोळ होतात. म्हणजे 10 जण आंघोळी, 10 जण व्यायाम झाली असं 1 बाय 1 तर 7ला मग आमचं संस्कृत पठण चालू होतं. संस्कृत पठण झाल्यानंतर 7:30च्या पुढं 8:15 पर्यंत आमचं कोणाला वादन कला आवडते, कोणाला मृदुंग हार्मोनियम त्यामध्ये ते येत होतात, रियाज करतात. 8:15ला नाश्ता राहतो. 7ही दिवस नाश्ता आमचा वेगवेगळा राहतो. कधी पोहे, कधी इडली, कधी वडापाव. मग विद्यार्थ्यांना हवं तसं त्यांच्या आवडीनुसार. मग 8:15 तर 8:45 त्यांचा नाश्ता उरकला. 8:45 ते 9:30 शाळेचा अभ्यास करतात. 9:30ला संस्थेची बस आहे. मुलं शाळेत जातात. 10ला शाळेत गेली. बरोबर 4:30-5ला संस्थेत येतात. 5 ते 7 आम्ही प्रॉपर अभ्यास घेतो. आम्ही 9 जण आहोत तिथं विद्यार्थ्यांना प्रत्येक वॉच ठेवतो. मग ते 9 जण शाळेचा अभ्यास आम्ही घेतो. प्रत्येक जण ग्रॅज्युएट आहे. मग 7ला अभ्यास उरकला तर 7 ते 8 आमचा हरिपाठ असतो. छान बरं. प्रकारे नाचून करतात. 8 ते 9:15 8 ते 9 जेवण करतात. 9 ते 9:45 मिनिटे पाऊण तास आमचा आध्यात्मिक लेक्चर राहतं. त्यानंतर मुलं झोपतात. का असं एकदम एकंदरीत दिनक्रम आहे संस्थेचा. आज मला ना अजून एक प्रश्न नेहमी पडतो आपल्या वारीबद्दल, की आपली वारी नेमकी आता शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पण नेमकी कोणी चालू केली, कधी चालू केली याचा काही संदर्भ आहे का? तसं पाहायला गेलं तर पहिला वारकरीचा मान जो कोणाला भेटलाय ना, तो म्हणजे आज आपल्या विठुरायाच्या मस्तकावर आहे. म्हणजे विठुरायाच्या टाळूवर ज्याची चिन्ह आहे ते म्हणजे आपले महादेव. सगळ्यात पहिली वारी महादेवाने केली. बर. पण ती वारी केल्यानंतर काही वर्ष त्यामध्ये खंड पडली. म्हणजे त्याची एक कथा अशी येते की एक सरदार होता. त्या सरदाराचं चांगल्या प्रकारे आपल्या राजाजवळ सेवा झाली. मग राजाने त्याला निवृत्त केलं. निवृत्त झाल्यानंतर तो सरदार आपल्या गावी जात असताना राजाने त्याला अनेक धनदौलत दिली. काही सैनिक दिली. त्यांच्या करवी तो राजा 1 दिवस, 2 दिवस असं तर आपल्या गावी चालला. जात असताना तो आळंदी क्षेत्रामध्ये आला. जसा आला तसा त्याच्यावर दरोडेखोरांनी डाका टाकला. मग तिथं आला तर त्याची सगळी धनदौलत दरोडेखोरांनी लुटली आणि त्या व्यक्तीला तिथं साखळदंडाला बांधलं. तर त्यावेळेस त्या दरोडेखोरांचा जो सरदार होता त्याला विचारण्यात आलं की याचं करायचं काय? त्यावेळेस तो सरदार म्हणतो काय करायचं म्हणजे याला मारून काय करायचं म्हणजे याला सोडून द्यायची दौलत तर आपल्याला प्राप्त झाली. त्यावेळेस ते शिपाई म्हणतात की सरदार हा राजाजवळ अनेक वर्ष कामाला असणारा सैनिक आहे. जर ह्याला असं सोडलं तर सगळेच राज्याचं सैन्य घेऊन येईल आणि आपल्याला नेस्तनाबूत करेल. याला असं सोडणं योग्य नाही. मग ते आता ठीक आहे याचा आपण शिरच्छेद करू. त्याला साखळदंडाला बांधतात. आता त्याचा शिरच्छेद करायचाच आहे. त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून डोळ्याला अश्रू वाहतात आणि तो माऊलींना विनंती करतो, माऊली मी तुझ्या पतित पावन भूमीमध्ये आणि तुमच्या या पवित्र ठिकाणी माझ्या जीवनाचा अंत केला जातोय. इथं सगळ्या भक्तांच्या विषयी वासनांचा अंत होतो, पण इथं माझ्या जीवनाचा अंत होते. माऊली हे तुम्हाला शोभतंय का? आणि ठीक आहे ना माऊली, मी तर तुम्हाला आज एवढा शब्द देतो, जर इथं माझा प्राण वाचला, राहिलेलं जीवन सगळं मी तुमच्या या पावन भूमीतच समर्पित करेन. असं बोलला. समर्पित करेन म्हणता क्षणी एक सैनिक शिपाई धावत आला आणि तो त्याच्या सरदाराला म्हणतो, सरदार सरदार आनंदाची बातमी तुम्हाला पुत्र झाला. हे ऐकता क्षणी तो दरोडेखोरांचा सरदार आनंदित होतो. तो म्हणतो चला चला आता आता मी खूप आनंद आता वाईट कार्य करणार नाही. त्यावेळेस त्यातला एक शिपाई म्हणतो आता याचं काय करायचं? सरदार म्हणतो काय करायचं याला सोडून द्या म्हणतो. मग त्यावेळेस त्याच्या मनात असे अरे मी तर माऊलींना म्हणले की मी राहिलेलं जीवन तुमच्या पावनभूमी समर्पित करेन. आता मी घरी जाऊ शकत नाही. तो घरी न जाता राहिलेलं संपूर्ण जीवन माऊलींच्या आळंदीमध्ये समर्पित केलं. मग माऊलींची वारी जो खंड पडला होता त्या वारीला यांनी पुन्हा चालू केली. आणि हे म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही. आजही तुम्ही आळंदीत गेला तर पहिली पायरी जशी पंढरपूरला संत श्रेष्ठ नामदेवरायांची अगदी त्याच प्रकारे पहिली पायरी या संत हैबत बाबांची. तर तिथं आजही गेला तर आळंदीमध्ये हैबत बाबांची समाधी देखील आपल्याला पाहायला भेटते. त्यांचं दर्शन देखील आपण घेतो. तर हा इतिहास आपल्या करोय समाजापर्यंत जातोय. मला आपलं खूप कौतुक वाटतं. आपल्या चॅनलचं कौतुक वाटतं गणेश दादा. छान. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की तुम्हाला म्हणजे तुमचं ध्येय काय आहे? तुम्हाला काय वाटतं? काय तुमचं ध्येय आहे? आध्यात्मिक वाटेवर एखादा व्यक्ती असला ना त्याचं ध्येय एकच असतं की मला ते भगवंताला प्राप्त करायचं. पण मी तर जाणीवपूर्वक देवाला देखील म्हणतो विठ्ठलाने मला दर्शन नाही दिलं तरी चालेल, पण प्रत्येक मुलाच्या मनात त्याच्या आई वडिलांमधला विठ्ठल दाखवायचं मी ध्येय मनात ओराशी बाळगले आणि ते पूर्ण करायचे. जसं की आम्ही विद्यार्थ्याचे दर महिन्याला सहल घेऊन जातो हिस्टोरिकल प्लेसेस. म्हणजे आमचे वर्षाला 11 सहली निघतात. तर त्यातून मुलं ऑब्झर्वेशन मधून जे काही शिकतात ना त्याला तोड नाही. तर माझं अजून एक असं स्वप्न आहे या भौतिक जगातलं की मला माझ्या विद्यार्थ्यांना विदेशात नेऊन जसं पाश्चिमात्य लोक आपल्या भारतात येतात त्यांचे नको नको अशी संस्कृती आपल्याला दाखवतात, तर आपली ही मराठी पोरं अमेरिकेत न्यायची, कॅलिफोर्नियाला न्यायची आणि तिथं जाऊन यांना कीर्तनचा डंका वाजवल्याचा हा एक स्वप्न आहे.
आणि ते नक्कीच विठुराया पूर्ण करेल एवढी अपेक्षा आहे. नक्कीच नक्कीच लवकरात लवकर मला वाटतं तुमचं स्वप्न पूर्ण होईल आणि आपले महाराष्ट्रातले कीर्तनकार जे छोटे छोटे मुलं आहेत तुमचे ते नक्कीच परदेशात जाऊन आपल्या मराठी भाषेचा कीर्तनाचा डंका वाजवतील. तर मला असं म्हणायचंय की जे ज्ञान तुम्हाला आहे, जो अभ्यास तुमचा आहे, खूप कमी लोकांकडे असा अभ्यास वगैरे आहे. तर मीही ऑडियन्सला म्हणेल, की जर त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. जर त्यांना त्यांच्या पाल्याला, त्यांच्या मुलाला, मुलीला तुमच्याकडे पाठवायचं असेल, तर तेही तुम्हाला कदाचित कॉन्टॅक्ट करतील, तुम्हाला कॉल करतील किंवा जर तुम्हाला हवं असेल, की तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या गावामध्ये सरांना बोलवायचं आहे, महाराजांना बोलवायचं आहे, तुमच्या शाळेमध्ये काही उपदेश द्यायचा असेल, तर तरीही तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला एक विनंती करेल, की आपले जे प्रेक्षक असतील, जर त्याच्यापैकी तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केला, तर नक्कीच त्यांच्या शाळेमध्ये वगैरे जाऊन तुम्ही 100% उपदेश करू शकता. मी आपल्या बोल मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अवघ्या महाराष्ट्राला विनंती करेन किंवा आव्हान करतो. तुम्ही जिथे कुठे मला तुम्ही गडचिरोलीला बोलवा तुमच्या शाळेमध्ये मी तिथं आल्याशिवाय राहणार नाही आणि येण्या जाण्याचाही रुपया देऊ नका. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य खूप हृदयाला माझ्या स्पर्श करून जातं. सावरकर म्हणतात की आपला देह आणि तो देव यामध्ये देश नावाचं गाव लागतं आणि त्याच्या आपण काहीतरी देणेकरी तर मला त्या शाळेच्या पवित्र मातेतून रुपया पण नको. तुम्ही मला कुठेही बोलवा. त्या ठिकाणी आम्ही येऊ आणि त्या ठिकाणी मातृपितृ पूजनाचा सोहळा आयोजित करू. विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करू, प्रबोधन करू. फक्त एक सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. एवढंच माझं तुम्हा सर्वांना सांगणं आहे. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही आम्हाला टाइम दिला, बोल मराठीला टाइम दिला आणि आज खूप छान तुम्ही उपदेश महाराष्ट्राला दिलाय. त्याबद्दल खरंच तुमचे आभार.